समाज विकासात तरुणांची भूमिका महत्त्वाची. लेफ्टनंट कर्नल राहुल माने. सायबर महाविद्यालयाच्या दिनकरराव शिंदे समाजकार्य विभागात गुणगौरव समारंभ. विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार. सायबर महाविद्यालयाच्या दिनकरराव शिंदे समाजकार्य विभागामार्फत आयोजित गुणगौरव समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना निवृत्त लेफ्टनंट कर्नल राहुल माने यांनी समाज विकासात तरुणांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे असे प्रतिपादन केले. आपल्या प्रदीर्घ लष्करी सेवेमधील अनुभव तसेच सध्या कोल्हापूर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी म्हणून बजावत असलेल्या जबाबदारीविषयी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्रत्येक विद्यार्थ्यांनी अधिकाधिक वाचन करणे, सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे आणि अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करणे ही त्रिसूत्री पाळल्यास यश निश्चितच मिळू शकते असे त्यांनी सांगितले. आयुष्यात शिस्त आणि कर्तव्य पालनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या सवयी तरुणांनी अंगीकारल्यास त्यांचे भविष्य अधिक सक्षम होईल असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमात नुकतीच अतुल देसाई यांची महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोग सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रशांत जोशी यांचा सामाजिक योगदानाबद्दल आणि कृष्णात माळी यांचा गोठणे ग्राम पर्यटन क्षेत्रातील मोलाच्या योगदानाबद्दल शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन व प्रास्ताविक डॉक्टर दीपक भोसले यांनी केले. अशा कार्यक्रमातून होतकरू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते असे त्यांनी नमूद केले. सूत्रसंचालन विद्यार्थी प्रतिनिधी वैष्णवी जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर सुरेश आपटे यांनी केले. यावेळी सेंटर फॉर यूथ डेव्हलपमेंट अँड ॲक्टिव्हिटीज या संस्थेमार्फत वॉटर अँड जेंडर या विषयावरील पोस्टर व निबंध स्पर्धेतील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व स्मृतिचिन्हे देऊन गौरवण्यात आले. तसेच नुकत्याच पार पडलेल्या ग्रामीण शिबिरात आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये तसेच विविध क्षेत्रांमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचाही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी निलोफर अजगेकर व पल्लवी पाटील यांचे सहकार्य लाभले. तसेच डॉक्टर सोनिया राजपूत, डॉक्टर TVG शर्मा, संचालक डॉक्टर RK टेलर, संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर RA शिंदे व CA ऋषिकेश शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. वेदिका न्यूजसाठी रुपाली चव्हाण, कोल्हापूर.